विठ्ठला 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 सेवेचा सेवक दिनपणे रंग तेथे भले तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाची तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संताचे तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया जगमादाने कथेचा विस्तार जगमादाने कथेचा जगमादाने कथेचा जगमादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो जद वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद देव गणेशु सकलार्थमते प्रकाशु विठ्ठला 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 निवडते पुरते आदि कथे सरते करुणे घ्यावेत मते विनवेत असे लगुनी पाया विनवितो लागोनी पाया विनवितो लागोनी पाया विनवितो तुम्हारा लागोनी पाया विनवितो तुम्हारा पाया विनवितो तुम्हारा लागोनी पाया विनवितो लागोनी पाया विनवितो तुम्हारा लागोनी पाया विनवितो तुम्हारा करताळी बोला मुखी नाम 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 करताळी बोला मुखी नाम
विठ्ठल मना वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल मन वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल मन वेळो वेळा वेळो वेळा वेळो वेळा शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता हनुमंता शरण शरण हनुमंता हालो रामदूता भक्तियाचा वाटा भक्तियाचा वाटा तुम्हारे रामदूता काय भय भक्तीचा वाटा काय भक्तीचा वाटा पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मनोजपं मारुततुल्यवेगं चित्तन्द्रियं बुद्धिमतः वरिष्ठमवादात्मजवानरोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरणत्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते हरिः ॐ दोः शान्तिरन्तरिक्षं शान्ति पृथिवी शान्तिरावा शान्तिरोगदया शान्ति वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्ति सर्वं शान्ति शान्ति सामा शान्तिरेधि हरिः ॐ तस्य श्री ब्रह्मार्पणमस्तु हरिः ॐ शान्तो भव वरदो भव सुस्थिरो भव सुप्रतिष्ठो भव हरे नमः हरे नमः हरे नमः संत समागमे एखादी परिभावित चत्वारी श्वाने अति तेथे रामनाम होईल सर्वण घडेल भोजन उचिष्ठा भगवत प्रेम ऐकणारे वंदनीय सद्भक्त सद्भक्त आणि टाळकरी वृंद समुदाय तसेच गायनाचार्य वादनाचार्य आज या पावन क्षेत्राचा जर आपण विचार केला तर अत्यंत पुनीत असे पावन क्षेत्राचं स्थान आहे. परिसर अत्यंत पुनीत आणि पावन असा परिसर आहे. नवे महाराष्ट्र क्षेत्र भूमी एवढी पावन पवित्र आहे की ज्या भूमीचा गौरव आज संपूर्ण जगतामध्ये चालू आहे ते तुम्ही आम्ही राहत असलेली ही महाराष्ट्र क्षेत्रभूमी क्रांतिकाराची, देशभक्ताची, समाज सुधारकांची, शिक्षण महर्षींची, सहकार महर्षींची, तशी ती राष्ट्रीय महापुरुषांची भूमी आहे. छत्रपती शिवरायांची जिजाऊ माँसाहेबांची भूमी आहे तशी ती राष्ट्रीय संतांची भूमी आहे. आणि दुग्ध शर्करात योग म्हणजे या पवित्र भूमीची आगळी वेगळी ओळख जगाला करून देणारे वारकरी संप्रदाय, संत, महंत, साधू, सद्गुरू, जपे, तपे, संन्यासी यांची भूमी आहे. संपूर्ण जगानं गौरवलेली ही भूमी आहे. संत सम्राट माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकोबऱ्यांचा जन्म, वास्तव्य, पदस्पर्श या पवित्र परिसराला लाभला. ज्या संत महात्म्याने आपलं संपूर्ण जीवन वारकरी संप्रदायाला समर्पित करून या संप्रदायाची आचार विचार संहिता स्वतःच्या जीवनामध्ये आचरून जो विखोरलेला समाज आहे, तळागाळामध्ये राहणारा समाज आहे, डोंगर दऱ्यामध्ये राहणारा समाज आहे, त्या सर्व समाज बांधवांना या संत महंत साधू सद्गुरूंनी नाम संकीर्तन भक्ती साधनेच्या द्वारा सर्वांना एकत्रित आणण्याची पारमार्थिक क्रांती घडून प्रत्येकाच्या मनामध्ये आध्यात्मिक परिवर्तन करून प्रत्येकाच्या मनामध्ये जाज्वल्य ईश्वरनिष्ठा, धर्मनिष्ठा, वेदनिष्ठा, समाजनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा, व्यावसायिक निष्ठा आणि जीवन जगण्यासाठी समाज बांधवांना असणारे दैवी तत्व त्याचं प्रबोधन करून संत वाङ्मयाचा ज्ञान कर्मशक्तीचा संस्कार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचून समाजापर्यंत पोहोचून एक समाज जागृती केली आणि समाज जागृतीतून धर्म जागृती केली, धर्म जागृतीतून राष्ट्र जाग करण्याचं असं अलौकिक कार्य ज्या संतांनी केलं त्या संतांचा हा महाराष्ट्र आहे, हा मराठवाडा आहे, हा परिसर आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून या परिसराची आगळी वेगळी ओळख मराठवाड्याला नव्हे, महाराष्ट्राला नव्हे, देशाला, जगाला करून देणार असे अलौकिक वारकरी संप्रदाय, संत महंत साधू सद्गुरू यांचा जन्म, वास्तव्य, पद, स्पर्श या परिसराला लाभला. वारकरी संप्रदाय जीवन नारायण महाराजांचं जीवन असो, स्वामी महाराजांचं जीवन असो, भगवान बाबा वामन भाऊ भीमसेन महाराज, निगमानंद बाबा यांचं जीवन असो, या सर्व संत महंत साधू सद्गुरूंच्या जन्मण्याने, वास्तव्याने, पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर आहे. आणि
या सर्व संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये आज आपण सर्वच जण रामभक्त म्हणजे रुक्मिणी पांडुरंग, संत सम्राट मौली ज्ञानेश्वर आणि थोर संत निगमानंद बाबा यांचे मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानं आणि थोर संत विश्वांबर बाबा यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या संत महात्म्यांच्या दरबारामध्ये सामाजिक, पारमार्थिक, राजकीय, सांस्कृतिक, आध्यात्मिक, संत, महंत, साधू, सद्गुरू या सर्वांची उपस्थिती, या सर्वांचा सभा आणि सर्वांच्या आशीर्वादामध्ये घडत असलेला हा अखंड हरिनाम महोत्सव. आणि या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे हे त्रितपमूर्ती महोत्सव साजरा होतो आहे. आणि या त्रितपमूर्ती महोत्सवामध्ये, या धर्ममंडपामध्ये आपल्याला सर्वांना सहभागी होण्याचं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे. आणि दुग्धशर्करादी योग म्हणजे ज्यांनी आपला योग म्हणजे आणि आपल्या पूर्व पुण्यामुळे ज्यांच्या दर्शन, आशीर्वाद, सत्संग आपल्या जीवनामध्ये घडतो आहे, ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन वारकरी संप्रदायाला समर्पित करून या संप्रदायाच्या सर्वच कार्यातून, मग ते गायनाच्या माध्यमातून असो, मृदंगाच्या माध्यमातून असो, कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून असो, भगवत कथेच्या माध्यमातून असो, अखंड हरिनाम सोहळ्याच्या माध्यमातून असो, अखंडपणे वारकरी संप्रदायाला ज्यांनी जीवन समर्पित केलं, अशा सर्व वारकरी भगवत भक्तांच्या, भगवत प्रेमींच्या उपस्थितीने, सहभागानं, आशीर्वादामध्ये हा त्रितपमूर्ती महोत्सव सोहळा साजरा होतो आहे. आणि आता ज्यांची आपण गोड चाल ऐकली असे महाराष्ट्र भूषण, संगीत अलंकार, ज्यांचं त्यागमय जीवन, संपूर्ण जीवनच संगीताला समर्पित केलेलं असं ज्यांचं जीवन आहे, ज्यांच्या संगीतामध्ये सूर, ताल, लय यांची अनुभूती नाद ब्रह्माच्या अवस्थेमध्ये स्वरांच्या माध्यमातून, तालाच्या माध्यमातून आणि या सर्व माध्यमातून आपल्याला ही अनुभूती प्राप्त करून देणारे यांची आशीर्वादी उपस्थिती या उत्सवामध्ये आहे. असे आपल्याला सर्वांना परिचित असणारे हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणीय हरिकिशन बाबा देवकर, तसेच संगीत अलंकार संजय महाराज देवकर, अनेकांची उपस्थिती आहे. मला त्यांची नावं माहीत नाहीत. मृदंग महामेरू यांची उपस्थिती आहे. आणि अशा सर्व महोत्सवाच्या माध्यमातून आणि आपल्याला या बाबांच्या दरबारामध्ये हा विश्वंभर बाबांचं पुण्यस्मरण आणि थोर संत निगमानंद बाबांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा वर्धापनाच्या निमित्तानं हा दोन्ही संतांचा उत्सव साजरा करून दोन्ही संतांच्या उत्सवाच्या माध्यमाच्या द्वारे आपल्याला हा परमार्थाचा आशीर्वाद प्राप्त करून देणारे, ज्यांच्या अथक परिश्रमातून, ज्यांच्या संयोजन, नियोजन, आयोजनाच्या माध्यमातून आपल्याला या धर्ममंडपामध्ये सहभाग घेऊन या दोन संत महात्म्यांचा या उत्सवाच्या माध्यमाच्या द्वारे परमार्थाचा आशीर्वाद प्राप्त होतो आहे. त्याचं सर्व श्रेय हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणीय गुरुवर्य सोत्रे ब्रह्मनिष्ठ ज्यांनी जीवनच निगमानंद बाबांच्या समाजसेवेसाठी समर्पित केलेलं आहे. आणि निगमानंद बाबांचा जो परमार्थाचा उत्सव या परिसरामध्ये चालतो आहे, अखंड हरिनाम महोत्सव व्यापक प्रमाणामध्ये हे पारमार्थिक कार्य ज्यांच्याद्वारा चालू आहे. आणि या सर्व कार्याच्या द्वारे निगमानंद बाबांचा परमार्थाचा आशीर्वाद आपल्याला सर्वांना या पंचक्रोशीला प्राप्त करून देणारे आणि या सप्ताहाचे संयोजन, नियोजन, आयोजनच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. आज बाबांची आशीर्वादी उपस्थिती आपल्या उत्सवामध्ये आहे. असे हरिभक्तपरायण परमपूज्य गुरुवर्य सोत्रे ब्रह्मनिष्ठ जनार्दन बाबा, त्याच पद्धतीनं या मौली संस्थांचे मठाधिपती हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणीय उद्धव महाराज शास्त्री या सर्वांच्या उपस्थितीनं, सहभागानं आणि बाबांच्या कृपाशीर्वादानं घडत असलेला हा महोत्सव. आणि या महोत्सवामध्ये त्रितप महोत्सवामध्ये मलाही सहभागी होण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. त्याचं कारण हा परिसरच संत, महंत, साधू, सद्गुरूंचा आहे. कायनं, वाचनं, मनानं, तनानं, धनानं आपण सर्वजण हा परिसर वारकरी संप्रदाय संत महंतावर प्रेम करणारा परिसर आहे. सर्व संतांचं आपल्या सर्वावर प्रेम, आपलंही सर्व संतांवर प्रेम आहे. आणि या संत मालिकेमध्ये थोर संत मौली महाराजांचं या परिसर आपल्यावर सर्वावर प्रेम. आणि विशेष म्हणजे आताच मी ज्यांचा उच्चार केला की आपल्याला त्यांचं गायन ऐकताना त्यांचं ताल, स्वर, लय याची अनुभूती नाद ब्रह्माच्या अनुभूतीमध्ये घेऊन जाणारे अशी त्यांची ख्याती असणारे हरिकिशन बाबा देवकर, संजय बाबा देवकर, श्री क्षेत्र चाकरवाडी या ठिकाणी सर्व उत्सवामध्ये फार मोठे सेवेचं योगदान त्यांचं आहे. आणि म्हणून महाराजांनी मला आज्ञा केली आणि म्हणून आज्ञेचं पालन म्हणून उभा आहे. मी सांगवणं शिकवण्याची वृत्ती माझ्या ठिकाणी नाही.
मी या ठिकाणी कीर्तन करण्यासाठी आलेलो नाही, तर या महोत्सवामध्ये सहभाग घेऊन आपल्या सर्व सद्भक्तांच्या दर्शन आशीर्वाद घडावा हा मनामध्ये हेतू घेऊन तुमचे दासीचा तुमची दासीचा दास करून ठेवा 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 आशीर्वाद देवा आशीर्वाद देवाची मजाची मज राम मी काय बोलिली जे भक्ती राम मी काय बोलिली जे भक्ती आशीर्वाद द्या आशीर्वाद द्या तुम्ही तुमचे दासीचा दास करून ठेवा आशीर्वाद द्यावा हाची मज या न्यायाने माझी या ठिकाणी असलेली उपस्थिती आहे. आणि म्हणून महाराजांचा मला वेळ झाला यायला, एकतर नवीन रोड असल्यामुळं विचारित यावं लागलं, थोडा वेळही झाला आणि महाराजांचा सतत फोन 8चा टायमिंग आहे 8चं टायमिंग आहे. महाराजांनी एकच सांगितलं, कीर्तन कितीला जरी सुरू झालं मी मात्र 10ला सोडतो, काही काळजी करू नका. ठीक आहे म्हणले महाराज या. तेव्हा हे अखंड हरिनाम महोत्सवातलं कीर्तन असल्यामुळे आपल्याला आवडेल म्हणण्यापेक्षा मला जशी आणि जिथपर्यंत सेवा अर्पण करता येईल वेळेमध्ये त्याचा माझा प्रयत्न असणार आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. आपल्या सर्वांच्या सेवेसाठी जो अभंग घेतलेला आहे तो जगद्गुरु तुकोबारायांच्या संत प्रकरणातील अभंग आहे. कारण हा परिसर संतांचा, संतांच्या दरबारामध्ये या ठिकाणी उत्सव साजरा होतो आहे, म्हणून जगद्गुरु तुकोबारायांच्या संत प्रकरणातील अभंग आहे. जगामध्ये मानवी जीव जसेचा आपण विचार केला तर प्रत्येकाला मूलभूत गोष्टीची गरज आहे. अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा आहे, आरोग्य आहे. आणि या सर्व मूलभूत गोष्टीची प्रत्येकाला गरज आहे. या सर्व मूलभूत गोष्टी तुम्हाला आम्हाला प्राप्त होतात त्या भौतिक प्रगतीतून प्राप्त होतात. म्हणून ज्या भौतिक प्रगतीतून जीवन जगण्यासाठी मूलभूत गोष्टीची प्राप्ती होते त्या भौतिक प्रगतीचं प्रत्येकानं स्वागत केलं पाहिजे. होत असलेल्या अणुतंत्रज्ञानाच्या प्रगतीचं स्वागत केलं पाहिजे, औद्योगिक क्षेत्राच्या प्रगतीचं स्वागत केलं पाहिजे, वैद्यकीय क्षेत्राच्या प्रगतीचं स्वागत केलं पाहिजे. परंतु हे स्वागत करत असताना जीवनामध्ये झालेला जो पचवायचा जर असेल तर त्या भौतिक बदलाला, भौतिक प्रगतीला संत महात्म्यांच्या विचाराच्या, संस्काराची सुद्धा तेवढीच गरज आहे. म्हणून जेवढी गरज तुम्हाला आम्हाला आज भौतिक प्रगतीची आहे तेवढीच गरज तुम्हाला आम्हाला संतांच्या विचाराच्या, संस्काराची आहे. म्हणून व्यवहारामध्ये प्रत्येकानं आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या विचाराच्या स्वागताबरोबर संत महात्म्यांच्या विचाराचा सुद्धा तुम्ही आम्ही स्वागत केलं पाहिजे. नव्हे, दोन्हीच्या विचाराचा समन्वय घेऊन आपण व्यावहारिक जीवन जगलं पाहिजे. विठ्ठला 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 विठ्ठला. केवळ आपण संतांचे विचार बाजूला सोडले आणि भौतिक प्रगतीत जर करत गेलो तर आपण कदाचित भोगाकडे आकर्षले जाऊ आणि समाजाला भोग संस्कृती जर जडली तर त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. जसा आज जगाला भेडसावणारा प्रश्न या भोग संस्कृतीतून निर्माण होऊ पाहत आहे आणि तो प्रश्न म्हणजे हे समाज जीवन व्यसनाधीन होऊ पाहत आहे. आणि सामाजिक जीवन का व्यसनाधीन जर झालं तर त्या समाजाचे विचार विकृत व्हायला वेळ लागणार नाही. आणि समाजाचे विचार विकृत होऊ लागले तर संत वाङ्मयाचे विडंबन, संतांची अवहेलना आणि हा सर्व समाज परमार्थाच्या सात्विक विचारापासून दूर जाण्याची फार मोठी भीती आहे. आणि समाज का पारमार्थिक सात्विक विचारापासून दूर गेला तर त्यामध्ये व्यापक अनित आहे. आपलं स्वतःचं तर अनित आहेच, पण आपल्या कुटुंबाचं आहे, गावाचं आहे, देशाचं आहे, परिसराचं आहे, देशाचं आहे, जगाचं आहे, नव्हे विश्वाचं अनित यामध्ये. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि म्हणून आज वर्तमान स्थितीमध्ये विज्ञानाच्या अत्यंत प्रगतिशील युगामध्ये, आर्थिक समृद्धीच्या, भोग समृद्धीच्या युगामध्ये तुम्हा आम्हा सर्वांना हे वैश्विक अनित जर टाळायचं असेल
तर प्रत्येकानं साधू जीवनाकडे बघण्याची फार मोठी गरज आहे. साधूंचे आचार विचार उच्चार संसार व्यापार उद्योग प्रत्येक कृतीचं स्मरण जरी केलं तर हृदयाचं परिवर्तन. कारण विश्ववंदनीय जीवन जगतामध्ये जर कोणतं असेल तर ते साधू जीवन आहे. कष्टप्रद जीवन संत महात्मे जगतात. तपश्चर्याचं जीवन संत महात्म्यांनी जगून या भारत देशाला लाभलेल्या अनादी कालापासून भारतीय संस्कृतीचे विचार, भारतीय संस्कृतीमध्ये जे धर्मग्रंथ आहे त्या धर्मग्रंथाच्या विचाराची अनुभूती, अनेक धर्मग्रंथ आहे. ज्ञानेश्वर आहे, गाथा आहे, भागवत आहे, रामायण धर्मग्रंथ आहे, शिव महापुराण कथा आहे, अशा अनंत धर्मग्रंथाचे विचाराची अनुभूती, कष्टप्रद जीवन तपश्चर्याचं जीवन जगून हे संत महात्मे आलेला सर्व देवतत्वाचा विचाराचा अनुभव जगाला देणारा संत महात्मा ते या जगा देतसे, ते या जगा देतसे, ते या जगा देतसे, ते या जगा देतसे, अनुभव आले तसे असा जगाला अनुभव देणारा संत महात्मा प्रत्येकाच्या जीवनामध्ये यावा, भेटावा, नवे कळावा. विठ्ठला आज भारत देशाला आदराचं स्थान जगतामध्ये प्राप्त झालं. त्याचं कारण भारतानं केलेले अणुतंत्रज्ञान प्रगती आर्थिक समृद्धी हे तर आहेच, पण त्याही पेक्षा या भारतीय संतांनी भारतीय संस्कृतीचे धर्मग्रंथाचे शांतीचे विचार जगताला दिले त्यामध्ये आहे. म्हणून जग आपुलकीने आपल्या भारत देशाकडे बघत आहे, भारतीय संस्कृतीकडे बघत आहे, भारतीय संतांकडे बघत आहे, भारतीय धर्मग्रंथाकडे तीर्थाकडे बघत आहे. कारण जग अतिरेक्याच्या विचाराच्या सावठाखाली येऊ पाहत आहे आणि त्याला तारणारा विश्वातला कोणता जर विचार असेल तर तो आपल्या भारतीय संस्कृतीतल्या धर्मग्रंथाचा संतातलाच विचार तारू शकतो. विठ्ठला जग आपल्याकडे आपुलकीने बघत आहे. म्हणून तुम्ही आम्ही भारतीय संस्कृतीचा संताचा धर्मग्रंथाचा परमार्थाचा उत्सव साजरा करतो, यात नवल काय? ओ जगाने भारतीय संस्कृतीचा संताचा सर्व तीर्थाचा गौरव केलेला आहे. म्हणून भारतीय संस्कृती हे वैश्विक संस्कृती आहे, भारतीय संत हे वैश्विक संत आहेत, भारतीय धर्मग्रंथ हे वैश्विक धर्मग्रंथ आहेत, भारतीय तीर्थ हे वैश्विक तीर्थ आहेत. आणि वैश्विक तीर्थ असल्यामुळेच परवाच्या कुंभमेळ्याच्या पर्वकाळामध्ये जगातले सर्व संत महात्मे सर्व मानवी जीव या प्रयागराजामध्ये स्नान करण्यासाठी तीर्थामध्ये आले. विठ्ठला म्हणून हे वैश्विक ग्रंथ आहेत, धर्मग्रंथ आहेत. म्हणून कुठल्याही धर्मपथाच्या मानवी जीवानं भारतीय संस्कृतीच्या विचाराप्रमाणे, भारतीय धर्मग्रंथाच्या विचाराप्रमाणे, भारतीय धर्मग्रंथ रामायणाच्या विचाराप्रमाणे जर जीवन जगलं तर त्याचं परम कल्याण आहे. तिथं लिंगभेद, वंशभेद, जातीभेद, देशभेद असा कुठलाही भेद नाही. विठ्ठला ही आपल्याला विचाराची देणगी मिळालेली आहे. भारतीय संस्कृतीची विचाराची देणगी प्रत्येकाच्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये आपल्या डोळ्यासमोर असायला हवी. म्हणून ज्या संस्कृतीमुळं आपल्याला या समाजामध्ये, देशामध्ये, जगामध्ये, विश्वामध्ये आदर प्राप्त झाला ती भारतीय संस्कृती म्हणजे मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव, अतिथी देव भव. विठ्ठला व्यवहारामध्ये जीवन जगत असताना आपल्या डोळ्यासमोर हे लोक असायला हवे. आई वडील सद्गुरु देव धर्म संत गोमाता देश. भगवान परमात्म्याने 84 लक्ष जीवसृष्टी निर्माण केली, 84 लक्ष निर्माण केल्या.
पण 84 लक्ष योनी निर्माण करून सुद्धा देवाला समाधान नाही झालं. मग समाधान कधी झालं तर देखोनी मनुष्य देहाशी सुख झाले भगवंताची अधिकार ब्रह्मज्ञानाचे येणे देहेशी मत प्राप्ती. जीवाला का मानवी देह मनुष्य होणे प्राप्त झाल्यानंतर भगवान परमात्म्याला समाधान झालेले आहे. कारण इतर येऊने भोग येऊन आहेत. कर्तृत्व शक्तीचा परिचय फक्त या मानवी देहामध्ये मनुष्य होण्यामध्ये मानवी देहामध्ये असल्यामुळे नर करणे करतो नरका बन जाय नारायण. याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही गोडे आणि कहे ज्ञान नाही गोडे. याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही गोडे आणि कहे ज्ञान नाही गोडे. म्हणून या मानवी देहाच्या द्वारे भगवत साक्षात्कारापर्यंत जातात. नर करणे करतो नरका बन जाय नारायण. म्हणून या मानवी देहाची महती जगातल्या सर्व धर्मग्रंथांनी वर्णन केलेले आहे. जगातल्या सर्व धर्मग्रंथांनी या मानवी देहाची महती वर्णन केलेली आहे. ती महती प्राप्त करण्यासाठीच हा परमार्थ आहे. हा अखंड हरिनाम महोत्सव आहे. हे कीर्तन आहे. विठ्ठला ही महती प्राप्त करायची आहे ना. आता महाराजांनी प्रमाण दिलं ते ह्याची देही गडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोटे. या मानवी देहाच्या द्वारे भगवत भजन करता येतं. म्हणून देह आहे. देहाच्या सर्व इंद्रियाची क्रियाच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अशी असायला हवी की ज्या क्रियेनं आपण भगवत साक्षात्काराच्या जवळ जाऊ. पायानं तीर्थयात्रा करावी, हाताने टाळी वाजवावी, तोंडाने भगवत नामचिंतन गावं, डोळ्याने भगवत डोळे तू मी गारे सुख डोळे तू मी गारे सुख डोळे तू मी गारे सुख डोळे तुम्ही गारे सुख सौंदर्य पाव, भगवंताचं स्वरूप महाराजांनी ते प्रमाण दिलं. आपण भौतिक सौंदर्य बघतो, पापाची प्राप्ती करून घेतो. डोळ्यांनी भगवत सौंदर्य बघण्यातून पाप निवृत्तीचं फळ आहे. विठ्ठला म्हणून या मानवी देहाच्या द्वारेच आपल्याला एवढ्या उच्च स्थितीपर्यंत जाता येतं. ह्याची देहीकडे देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही कुठे. हे ज्ञान दुसरीकडे कुठेच नाही. आणि खऱ्या अर्थाने समाजाला या परमार्थ्याक संस्काराच्या ज्ञानाची गरज आहे. या जगाकडून भौतिक जीवन जगण्यासाठी अनंत गोष्टीची तुम्हाला प्राप्ती होते आणि त्याची गरज आहे जीवन जगण्यासाठी. पण त्याही पेक्षा आज समाजाला या परमार्थाच्या ज्ञानाच्या संस्काराची ज्ञानाची गरज आहे. विठ्ठला पण आपण उलट बघतो, ज्याची समाजाला गरज आहे त्याच्यासाठी समाजाचा प्रयत्न दिसत नाही. ज्या गरजेच्या नसताना वस्तू त्यासाठी समाजाचा प्रयत्न आहे. सांगा, विडी ओढणे, सिगरेट ओढणे, मांसाहार करणे, तंबाखू खाणे, दारू पिणे, नाच गाणं, चाडी चुडी, सप्त व्यसनाच्या अधीन जाणं, याची गरज समाजाला आहे का? याची समाजाला गरज नाही. पण समाज किती प्रयत्नशील असतो या सगळ्या गोष्टीसाठी. आणि ज्या पारमार्थिक ज्ञानाची गरज समाजाला आहे त्याच्यासाठी कोणाचाच प्रयत्न दिसत नाही. व्यवहारामध्ये प्रत्येक माणूस फक्त दोनच गोष्टीसाठी जीवन जगतो, एक धनासाठी आणि मनासाठी. विठ्ठला तुम्ही म्हणाल धन कमवायचं नाही का? धन जर नाही मिळवलं तर आपल्याला घराच्या दाराच्या बाहेरही पाऊल टाकता येणार नाही. धन हे मानवी जीवाची गरजेची गोष्ट आहे. धन हे समाजाच्या अविभाज्य अंग आहे.
धन जर असेल खिशामध्ये तरच आपल्याला घराच्या बाहेर पाऊल टाकता येतो. एवढी निकड, एवढी गरज समाजाला धनाची असल्यामुळेच कुठल्याही संतांनी, कुठल्याही शास्त्रांनी धनाचा निषेध जोडून या धन उत्तम जोडणीय धन उत्तम व्यवहारे, जोडणीय धन उत्तम व्यवहारे. उदास विचारे वेच करी उदास विचारे वेच करी उत्तमची गती गोळे कपालेला, उत्तमची गती गोळे शास्त्रांनी धनाचा निषेध केलेला नाही. उलट जगद्गुरु तुकोबारे तुम्हाला धन जोडायचं सांगतात, पण ते जोडावं धन कसं, जोडलेल्या धनाचा सदुपयोग कसा करावा याचं उत्तर आता महाराजांनी ते प्रमाण दिलं. जोडोन्या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जेवखानी. आपण धर्माला धरून धन कमवलं, नीतीला धरून धन कमवलं, किंवा आहे त्या धनाचा समाजाने सदुपयोग केला, परमार्थामध्ये खर्च केला, तर हे धन सुद्धा समाजाला भगवत आनंद प्राप्त करून देणारं ठरतं. आणि अधर्मानं धन कमवलं, अनितीने धन कमवलं, किंवा आहे त्या धनाचा आपण दुरुपयोग केला, सत्य व्यसनामध्ये घालवत बसलो, तर हे धन समाजाला अधोगतीला सुद्धा घेऊन जाणारं ठरतं. कारण हे व्यावहारिक धन आहे. विठ्ठला विठ्ठला कधी नाश पावल, कधी नष्ट पावल हे सांगता येत नाही. या धनाचा, कारण या धनाच्या पाठीमागे 15 अनर्थ गोष्टी येत आहे. काम आहे, क्रोध आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे, दंभ आहे, अहंकार आहे. सगळ्या गोष्टी या धनाच्या पाठीमागे येतात. या धनामध्ये वाटणी होते, हे चोर घेऊन जातं, हे आपल्या बरोबर येणारं धन नाही. कधी नाश पावल हे सांगता येत नाही. म्हणून हे नाश पावणारं धन आहे. म्हणून नाश न पावणारं धन जर कोणतं असेल, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, आभाव या जतन, हे उपाय लाभाचे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, भाव या जतन, हे उपाय धन जर कोणतं असेल तर ते महाराजांनी प्रमाण दिला. आता परमार्थ महतन जोडी देवाचे चरण, वावया जतन, हे उपाय लाभाची. जोडणे ते आता देवाचे चरण, अविनाशी धन परमार्थ. परमार्थाचं धन हे अविनाशी आहे, नाश न पावणारं धन आहे. या धनाची चोरी होत नाही, या धनाची वाटणी होत नाही, हे धन जाळल्या जात नाही, कुणी घेऊन जात नाही, सतत आपल्या बरोबर राहणारं धन हे परमार्थाचं महाधन आहे. आणि हे परमार्थाचं महाधन या जगामध्ये सर्व मानवी जीवाला प्राप्त करून घेण्याचा भगवत कृपेमुळे प्रत्येकाला समान अधिकार प्राप्त झालेला सकळासी येथे म्हणून मनुष्यनेचं विशेषत्व आहे. कारण हा अधिकार इतर येवणीला नाही. कारण इतर येवणी भोग भोगणारी येवणी आहे, भोग भोगूनच त्यांना संपवावी लागतात. सांगा, पशु पक्षी येवणीचा विचार लक्षात घेतल्यानंतर पशु पक्षी येवणी ही पापाचा भोग भोगणारी येवणी आहे. ते भोग भोगूनच त्यांना संपवावे लागतात. पशु पक्षी येवणीला मुक्त होण्याचा अधिकार जरी असला तरी देहाचं ज्ञान नाही, म्हणून त्याचा दुरुपयोग आहे. स्वर्गात येवणीचा विचार लक्षात घ्या. स्वर्गात येवणी हे पुण्याचा भोग भोगणारी येवणी आहे, ते भोग भोगूनच त्यांना संपवावे लागतात. स्वर्गादी देवांना या देहाचं ज्ञान जरी असलं तर मुक्त होण्याचा अधिकार नाही. पण मनुष्यवणीचा विचार जर केला तर या मनुष्यवणीला या देहाचं ज्ञानही आहे आणि मुक्त होण्याचा अधिकारी आहे. विठ्ठल या दोन्ही गोष्टी तुमच्या आमच्या
सर्वांच्या जीवनामध्ये अनुकूल जरी असल्या तरी जगतामध्ये मात्र पाहिल्यानंतर सगळ्यांना दुःखाचा अनुभव येतो. सगळेजण दुःखी असतात. दोन्ही गोष्टी अनुकूल असून सुद्धा जगामध्ये तुम्हाला दुःख का होतं, दुःख का भोगावं लागतं? कारण दुःख कशामुळे होतं तर दुःख विषमतेमुळे होतं. म्हणून या जगतामध्ये सगळीकडे विषमता आहे. जग अनेक प्रकारचं आहे. जेवढं डोळ्याने बघतो त्याला दृश्य ते जगत म्हणतात आणि अध्यात्म क्षेत्रातलं जग श्रूयते जगत म्हणतात त्याला. जसं तळ ततला तर सप्त पाताळ, जनोरलोक, मोहरलोक, तपोरलोक, सूर्यलोक, सत्यलोक हे ऊर्ध्वलोक सांगितलं. जग कितीही प्रकारचं असो, जीवाला मात्र दुःखाचा अनुभव आहे कारण जगतामध्ये विषमता आहे. आणि जगतामध्ये विषमता का? कारण जगाची उत्पत्तीच 3 गुणामध्ये आहे: सत्वगुण, रजगुण, तमोगुण. विठ्ठला या 3 गुणातून प्रत्येक मनुष्य कर्म करतो. कर्मातून पाप पुण्य, पाप पुण्यातून सुख दुःखाच्या प्रक्रिया जीवनामध्ये येतात. म्हणून या 3 गुणाची एवढी विशिष्ट शक्ती आहे की या 3 गुणामुळे मानवी जीवामध्ये विषमता आली. मानवी जीवामध्ये भेद आहे. मानवी जीवनामध्ये वर्ग पडले. अनेक वर्ग जीवाचे या 3 गुणामुळे मानवी जीव विषमतेमध्ये वाटला. पामर लोकांचा वर्ग आहे, विषय लोकांचा वर्ग आहे, जिज्ञासू लोकांचा वर्ग आहे, मुक्त लोकांचा वर्ग आहे. हे विषमता का आली तर या 3 गुणामुळे. विठ्ठला या 3 गुणामुळे मानवी जीवाच्या ठिकाणीच विषमता यात नवल का? या 3 गुणामुळे प्रत्यक्ष भगवान परमात्मा सुद्धा विषमतेमध्ये येतो. म्हणून भगवान परमात्म्याच्या ठिकाणी कोणती विषमता आहे? भक्ता राखे पायापाशी, भक्ता राखे पायापाशी, भक्ता राखे पायापाशी, भक्ता राखे पायापाशी. ठिकाणी सुद्धा विषमता आली. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाचे संहारी ही विषमता देवाजवळ आहे. म्हणून सगळीकडे जगतामध्ये विश्वामध्ये सगळ्या जीवाला विषमतेचा अनुभव आहे. पण अशाही विषमतेच्या जगतामध्ये एक समतेचं जीवन आहे. आणि अशा समतेच्या अवस्थेला प्राप्त झालेल्या जगतामध्ये जे जीवन आहे आणि ते जीवन म्हणजे संत जीवन आहे. म्हणून संताकडे कुठलीही विषमता असत नाही. संत आणि समता याचं समीकरण आहे. म्हणून संताकडे कोणती समानता आहे? भक्ता राखे पायापाशी, दुर्जनासी उद्धरी ही समानता संताकडे. दया करण्याचे पुत्रासी, तेच दासा आणि दासी ही समानता संताकडे. व्यवहारामध्ये आपल्याला समानतेचे अनेक आपल्याला उदाहरणं देता येईल. सूर्यप्रकाशाच्या ठिकाणची जी समानता आहे, सूर्यप्रकाशाचं कार्य काय? प्रकाश देणं. चोर जरी आला तरी त्याला प्रकाश देतो, सज्जन जरी आला तरी प्रकाश देतो, त्याच्यात भेदभाव नाही. पाण्याच्या ठिकाणची जी समानता आहे, पाण्याचं कार्य तहान भागवणं. पशु पक्षी जरी आले तरी तहान भागवतो आणि मनुष्य प्राणी गेला तरी तहान भागवतो, भेदभावच नाही. वृक्षाच्या सावलीच्या ठिकाणची जी समानता आहे, ज्यांनी वृक्ष लावलं त्यालाही सावली देतो, ज्यांनी वृक्ष तोडला त्यालाही सावली देतो, भेदभाव नाही. विठ्ठला विठ्ठला भेदभावच नाही. असं भेदभाव विरहित झालेलं, समतेला प्राप्त झालेल्या संतांची संगती समागम घडावा अशी महाराज अभंगाच्या प्रथम संत समागमी संत समागमी एखादी परी, संत समागमी एखादी परी, संत समागमी एखादी परी, संत समागमी एखादी परी, संत समागमी
एखादी परी संत समागमे एखादी परी संत समागमे एखादी परी व्हावे त्याचे द्वारी श्वान याती व्हावे त्याचे द्वारी श्वान याती येथे राम नाम होईल श्रवण येथे राम नाम होईल श्रवण व्हावे त्याचे द्वारी श्वान याती व्हावे त्याचे द्वारी श्वान याती येथे राम नाम होईल श्रवण येथे राम नाम होईल संत समागमी एखादी परी व्हावे त्याचे द्वारी व्हावे त्याचे द्वारी छान याती हा संत समागमे व्हावे त्याचे द्वारी व्हावे त्याचे द्वारी छान संत समागम एखादे परी व्हावे त्याचे द्वारे शिवाने अशा समानतेला प्राप्त झालेल्या संतांची संगती सहवास समागम घडावा अशी महाराज अपेक्षा व्यक्त करतात. काय एवढं संगतीचं महत्व आहे संतांच्या? महाराज अपेक्षा करतात. का करतात? कारण मानवी जीवन आणि संगत याचं अतूट नातं आहे. मनुष्य प्राणी हा संगती प्रधान प्राणी आहे. संगतीशिवाय एकाही माणसाला व्यवहारामध्ये आपल्याला जगता येत नाही. हा सर्वांचा अनुभव आहे. तुम्हाला मला सांगितलं हे जग सोडून जगून दाखवा, अशक्य आहे. जग सोडून आपल्याला जगता येत नाही. संगतीशिवाय तुम्हाला मला जगता येत नाही. म्हणून जीवाचं संगतीचं अनादिकालापासून अतूट नातं आहे. अहो, आपला जन्मच संगतीतून आहे. जीव जन्मतो आई वडिलाच्या संगतीतून. पुढे शाळेत गेला गुरुजनांची संगती, मित्रपरिवाराची संगती आहे. पुढे वाढत गेल्यानंतर लग्न झाल्यानंतर पत्नीची संगती आहे. नोकरीच्या निमित्तानं आपल्याला बाहेरगावी जावं जर लागलं तर ज्या ज्या ठिकाणी आपण जातो त्या संगतीमध्ये आपण येत असतो. आणि ज्याच्या संगतीमध्ये आपण जातो त्या संगतीचे गुण आपल्याकडे येतात. आता बघा, भजनाच्या लोकांच्या संगतीमध्ये जर आपण आलो तर आपण गायक बनतो. मृदंगाचार्याच्या संगतीमध्ये आलो तर मृदंगाचार्य बनतो. कीर्तनकारच्या संगतीमध्ये कीर्तनकार होतो. मग ज्याच्या संगतीमध्ये आलो त्या संगतीचे गुण आपल्याकडे येत असतात. आता दुष्ट लोकांची संगती केली तर दुष्ट विचार तयार होतात. विषय लोकांची संगती केली प्रत्यक्ष विचाराचा संग प्राप्त होतो. म्हणून संगतीला विशेष महत्व आहे आपल्या व्यवहारामध्ये. एखाद्या मुलाला बाहेर जाता नसताना आई वडील सांगत असतात, बाबा चांगल्याची संगती कर. मराठीमध्ये एक म्हण आहे, ढवळ्या शेजारी बांधला पोळला वान नाही, पण एवढं संगतीला विशेष महत्व आहे. म्हणून ज्याच्या संगतीमध्ये आपण जातो ते संगतीचे गुण आपल्याकडे येत असतात आणि त्या गुणाचे संस्कार, त्याचा आचार विचार प्रगटीकरण संपूर्ण बाहेर उमटत असतं. जगावर त्याचा परिणाम होत असतो. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून व्यवहारामध्ये जर संगतीला महत्व आहे, परमार्थामध्ये संगतीचा परमार्थ आहे. परमार्थामध्ये अनेक आपल्याला प्रमाण देता येईल संगतीचा. हिरा जो असतो, हिरा ऐरणीवर जर ठेवला आणि त्याला घणानं जर मारलं तर एक तर तो हिरा ऐरणीमध्ये तरी घुसतो किंवा घनामध्ये तरी घुसतो, पण फुटत नाही. ज्या हातोड्याच्या मारानं हिरा फुटत नाही त्या हिऱ्याला ढेकणाचा संग ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू जैसा. ढेकणाच्या संगतीनं भंग पावतो. एवढं संगतीचं महत्व आहे. म्हणून व्यक्तिगत जीवन असो सामाजिक जीवन असो संगतीवर अवलंबून आहे. पतन उद्धार संघाचा महिमा ते जावे अधमा संत सभी. म्हणून व्यवहारामध्ये तुम्ही आम्ही आत्माची संगती टाळावी आणि संताची संगती करावी. संगत संतन की करले, संगत संतन की करले,
संताची संगती केली पाहिजे. संताच्या शारीरिक संघाचं महत्व आहे, पण परमार्थ म्हणतो संताच्या मानसिक संघासाठी तुमचा आमचा प्रयत्न असला पाहिजे. आणि म्हणून संतांची मानसिक संगती तुम्हाला प्राप्त करायची असेल तेही संतांच्या शारीरिक संघाशिवाय प्राप्त होत नाही. कारण मनन इंद्रियाच्या माध्यमाच्या द्वारे जे विषय भोगलेले असतात, जोपर्यंत विषयाचं चिंतन मनामध्ये आहे तोपर्यंत विकाररहित मनाची अवस्था होत नाही. आणि म्हणून तुका म्हणे नाही निरसिला देह तोवर अवघे संसारेच. देहत्रयाचा निराश होण्याचं अशी अवस्था प्राप्त होत नाही. आणि देहत्रयाचा निराश झालेले परमार्थिक जीवनाला प्राप्त झालेले जगतामध्ये फक्त दोनच व्यक्ती आहेत, एक संत आणि दुसरे देव. विठ्ठला तुका म्हणे नाही निरसिला देह तोवर ग संसारिक. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीच संसार तुम्हा नाही. देव आणि संत हे दोनच ह्या अवस्थेला प्राप्त झालेले असल्यामुळे देवाना संतांना आपल्याला विलग करता येत नाही. देव आणि संत एकाच नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या निमित्तच्या प्रतिमा, निमित्तच्या प्रतिमा, निमित्तच्या प्रतिमा. महाराजांनी प्रमाण दिलं, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. पण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, आपल्याला विलग करता येत नाही देव आणि संत. म्हणून ज्या जगामध्ये अनेक संघ आहेत, पण ज्या देवाचा ज्या संत महात्म्यांना सत्संग लाभला तो संत संघ सर्वश्रेष्ठ आहे. आणि या संतांच्या सत्संगाची जगातल्या प्रत्येक मानवी जीवाला गरज आहे. संताची संगत जर नाही तुम्हाला प्राप्त झाली तर तुमची आमची अवस्था म्हणजे पाण्यातून मासा जर बाहेर काढला जशी तडफड आहे तशी तडफड आहे. म्हणून प्रत्येक मानवी जीवाला जगतामध्ये ज्या संत महात्म्यांना प्रत्यक्ष भगवान परमात्माचा संघ प्राप्त झाला तो संत संघ सर्वश्रेष्ठ आहे. आणि प्रत्येकाला या सर्वश्रेष्ठ संतांच्या संगतीची गरज आहे. विठ्ठला म्हणून या सर्वश्रेष्ठ संतांच्या संगतीतून समाजाला तुम्हाला काय लाभ आहे. जगद्गुरु तुकोबर एका ठिकाणी अनुवाद गातात. दैन्य जाय ओठा ओठे पाप ताप दैन्य जाये. ओठा ओठे पाप ताप दैन्य जाये. ओठा ओठे झालिया भेटे हरिदासाचे, झालिया भेटे हरिदासाचे, झालिया भेटे हरिदासाचे. हरिदासाचे झालिया भेटे हरिदासाचे, झालिया भेटे हरिदासाचे. संतांची संगती समाजात तुम्ही मी का करायची तर हा लाभ आहे. काय लाभ. पाप ताप दैन्य याच्या निवृत्तीचा फळाचा लाभ आहे. तुम्ही म्हणाला हो पाप ताप दैन्य जाण्यासाठी संतांच्या संगतीची काय गरज आहे. हो गंगेमध्ये स्नान केल्यानंतर पाप निर्मुक्त होता. गंगेचा महिमा आहे. एक मनुष्याला गंगेमध्ये स्नान केलं, बाहेर आला, म्हणला मी पाप निर्मुक्त झालो, घराकडे जाऊ लागला, वाटेमध्ये पैसे दिसले आणि पैसे घेण्यासाठी वासना जागे झाली, पैसे घेतले. म्हणून जोपर्यंत पाप करायला लावणारी वासना शिल्लक आहे तोपर्यंत वरच्या वर पाप जाणार नाही. म्हणून मनसंकल्पाच्या पापे न जाते तीर्थाचे संत चरणारा झाला गंगाचा हात, वासनेचा बीज जळून जाये, वासनेचा बीज जळून जाये, वासनेचा बीज जळून जाये.
उपासना जायची असेल तर ते गंगेच्या स्नानाला जात नाही, त्या संताच्या संगतीचीच गरज आहे असे म्हणून महातीर्थ सुद्धा एकदा गंगा माता ब्रह्मदेवाकडे गेली आणि म्हणले, ब्रह्मदेवा, सर्व जीव माझ्यामध्ये स्नान करतात, मी पापन मलिन झाले, पापमुक्त होण्याचा उपाय. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं, गंगा माता, काळजी करण्याचं कारण या जगामध्ये जोपर्यंत संत आहे त्या संतांच्या अर्ध्या क्षणाची जरी तुला संगती लाभली तरी कोट्यावधी अपराध नाही होण्याची शक्ती संतांच्या केवळ अर्ध्या क्षणाच्या संगतीमध्ये आहे. एक गडी आधी मी पुण्यात तुलसी संगत साधो की कटे कोटी अपराध. विठ्ठला अर्ध्या क्षणाच्या संगतीतून कोट्यावधी अपराध नाही. संताचे संगती संताचे संगती तेने होय शांती तेने होय शांती तेने होय शांती तेने होय म्हणून असे तीर्थ सुद्धा शुद्ध होण्यासाठी संतांचा संघाचा आश्रय घेतात. तीर्थे त्यांची करिता इच्छा नित्य काळ व्हावया निर्मळ आपण अशी. म्हणून गंगा जरी पाप नाहीशी करीत असली तरी तुम्हाला संतांच्या संगतीची गरज आहे. विठ्ठला विठ्ठला ताप जाण्यासाठी संतांच्या संगतीची काय गरज आहे? अहो, पौर्णिमेचा चंद्रोदय जर झाला तर या स्थूल देहाला शीतलता प्राप्त होते. मग ताप जाण्यासाठी संतांच्या संगतीची गरज काय? बरोबर आहे, चंद्रोदय झाल्यानंतर या स्थूल देहाला शीतलता प्राप्त होते. पण जीवाच्या ठिकाणी जे 3 ताप लागले, आध्यात्मिक, आधी दैविक, आधी भौतिक, हे ताप जाण्यासाठी चंद्रोदयाने हे ताप जात नाही. हे ताप जाण्यासाठी संतांच्या संगतीचीच गरज आहे. विठ्ठला त्रिविध तापाची झाली बोळवून देखील चरण मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे, कदान सोडावे चरण. म्हणून ताप जाण्यासाठी सुद्धा चंद्रोदयानं जरी शीतलता या स्थूल देहाला प्राप्त जरी होत असली तरी तुम्हाला या 3 तापाच्या निवृत्तीसाठी संतांच्या संगतीचीच गरज आहे. विठ्ठला पाप ताप दैन्य म्हणजे महाराज, दैन्य जाण्यासाठी संतांच्या संगतीची काय गरज आहे हो? कल्पतरूच्या वृक्षाखाली बसले की दैन्य जाईल. आपल्याला सर्वांना कल्पतरूची कथा माहिती आहे. कल्पतरूचा असा महिमा आहे की शुभ विचार असोत अशुभ विचार असोत ते फलद्रूप होतात. म्हणून या जीवाला दैन्य अवस्था कल्पतरूच्या वृक्षामुळे प्राप्त होते. एक प्रवासी, उन्हाळ्याचे दिवस आहेत, दुपारचे 12-1-1:30चा टाइम आहे, वरून भयंकर ऊन लागतंय, पायामध्ये काही पाय पोळतायत, तहान लागली, भूक लागली, माळरानाहून चाललाय. कर्मधर्म संयोगाने तेवढ्या अशा कडक उन्हामध्ये वाटेच्या कडेला गडद सावलीचं झाड पाहिलं, त्याला बरं वाटलं. त्या झाडाच्या सावलीखाली बसला, पण ते झाड होतं कल्पतरूचं. कारण कल्पतरूचा महिमा असा आहे, तुम्ही कुठलेही विचारा ना ते फलद्रूप होत असतात. आणि बसल्या कल्पतरूच्या वृक्षाला बसलं, त्याला माहित नाही कल्पतरूचं झाड आहे म्हणून, पण मनामध्ये विचाराला तहान लागली होती. बोले काय बाहेर ऊन पडलेलं आहे, मनामध्ये सहज विचार आला, मला माळरानावर मला तहान लागली आणि कदाचित जर पाणी भेटलं तर किती बरं होईल बरं. आता मनात कल्पना आणायला झाडच होतं कल्पतरूचं, त्याच्या खालीच बसला होता. पाण्याचा तांब्या पुढे पाणी पिला, भूक लागली होती, पाणी जसं मिळालं तसं जेवण. मनात कल्पना यायला बसलाच होता कल्पतरूच्या वृक्षाखाली. पंचपक्वानाचं ताट, भरपूर जेवण केलं आणि भरपूर जेवण केल्यानंतर काय होतं, झोप लागते. इथे नाहीत कोणी झोपलेले आणखीन, पण तशी झोप लागते. म्हणजे झोप लागताना ते आता माळरान आहेत, दगड गोट्या माती सगळे, मग झोप कशी येईल? मनामध्ये विचारायला सहज गादी कॉट असतं तर आता ते झाडच होतं कल्पतरूचं, कॉट गाडी तयार. आणि कॉटवर गादीवर पडल्या पडल्या मनामध्ये विचार आला. मराठीमध्ये एक मन आहे, रिकाम मन सैतानाचा कारखाना. मनाने विचार करू लागला, विनाकारण विचार करू लागला, अरे हे माळरान आहे, आपण इथे माळरानावर आहे, म्हणील ती गोष्ट इथं हजर होते, कदाचित भूत तर नसावं. बसलाच होता कल्पतरूच्या वृक्षाखाली, आकाराळ विकाळ भूत समोर. भूताला बघितल्या बरोबर म्हटलं आता खाऊन टाकणार, खाऊनही टाकलं. विठ्ठला विठ्ठला कल्पतरूमुळे जीवाला
दैन्य अवस्था प्राप्त होते. आणि हा जीव जर संतांच्या सत्संगामध्ये आला तर त्या जीवाला संत स्वतःची प्राप्ती करून देतात. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये याची यादी बघा. जगद्गुरु तुकोबरायांनी निळोबाच्या मस्तकावर हात ठेवले, निळोबाची समत्व अवस्था प्राप्त झाली. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उधरण गुरु कृपे. स्वामी रामकृष्ण महाराजांनी स्वामी विवेकानंदाच्या ब्रह्मदेच्या ठिकाणी पाहिलं. शक्तिपाताच्या प्रयोगाने स्वामी विवेकानंदाची संतत्व अवस्था प्राप्त झाली. विठ्ठला विठ्ठला म्हणून हा जीव संतांच्या सत्संगामध्ये जर आला तर संत स्वतःची प्राप्ती करून देतात. म्हणून समाजाला तुम्हाला संतांच्या सत्संगाची फार मोठी गरज आहे. अहो आज जगामध्ये संत आहेत म्हणून हे भगवत भजन आहे, भगवत कथा आहे. हे भगवत भजन भगवत कथा असल्यामुळे आपल्या चित्ताच्या ठिकाणची जो मोह आहे त्या मोहाचा नाश आहे. आणि मोहाच्या नाशाशिवाय भगवत अवस्था प्राप्त होत नाही. आणि हे संताशिवाय शक्य नसल्यामुळेच प्रमाण देतात. हरिप्राप्तीशिवाय हरिप्राप्तीशिवाय धरावे संताचे ते पाय. तेने साधने साधने तुटते भवाचे बंधन. म्हणून हर संतांच्या प्राप्तीशिवाय हे शक्य नाही. पण संत प्राप्तीशिवाय शक्य जरी नसलं तरी संत प्राप्त होणं सगळ्यात कठीण गोष्ट आहे. जगतामध्ये 3 गोष्टीचं दुर्मिळ सांगितलं. एक तर मानवी देह प्राप्त होणं दुर्मिळ, तुम्हाला मिळाला. त्यापेक्षा दुर्मिळ परमार्थाची इच्छा जागृत होणं तुमच्या आमच्या मनामध्ये, तुमच्या आमच्या मनामध्ये इच्छा जागृत झाली. त्यापेक्षा दुर्मिळ ते टिकणं. आणि सगळ्यात दुर्मिळ संत प्राप्ती. बहुआवघड आहे संत भेटी, बहुआवघड आहे संत भेटी, बहुआवघड आहे संत भेटी, बहुआवघड आहे संत भेटी. परी जग देखी करुणा केली, परी जग देखी करुणा केली, धावी नारायण ऐसे वरमान, धावी नारायण, धावी नारायण. महाराजांनी प्रमाण दिलं. बहु अवघड असे संत पेटी तरी जग जेठी करुणा केली. सर्वात कठीण गोष्ट आहे संत प्राप्ती. जगातल्या न होणाऱ्या गोष्टी होतील पण संत प्राप्त होत नाही. तपे व्रते गोविंद पै भेटे परी साधू न भेटे भाग्या बेना. साधनातून तो तंत केल्या तर देव भेटेल पण संत प्राप्त भेटत नाहीत. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून भाग्याचा उदय तेही जोडी संत. आणि भाग्याचा उदय कधी होतो तुमच्या आमच्या जीवनामध्ये? अनंत जन्मांची पुण्य एकत्रित यावी लागते, तदनंतर भाग्याचा उदय होत असतो. निज कामता निदृष्टी अनंत पुण्य कोट्यानं कोटी तो भेटे रागड, तो भेटी हरिप्रियांची. एवढी दुर्मिळ संतांची प्राप्ती असल्यामुळे जगद्गुरु तुकोबऱ्या अनेक ठिकाणी बोलतात. देव बसे चित्ती त्याची घडावी संगती. महाराज याच्याही पुढे जाऊन म्हणतात सेवीनं लोणं उच्चिष्ट अंगाने, म्हणजे मला वैष्णवाच्या नाहानीतला किडा जरी व्हावं लागलं तरी माझी तयारी आहे. एवढी हीन भूमिका का महाराज स्वीकारतात? कारण महाराजांना माहिती आहे हिनाची संगती जीवाची अधोगती. म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी मोठ्याची संगती करावी. विठ्ठला विठ्ठला मोठं कोण? काही साधू वर्ग एकत्रित आलेला होता आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाली की या जगामध्ये कोण मोठं. एक साधू उठले, म्हणले पृथ्वी बडी. दुसरे साधू म्हटले अरे पृथ्वी काय की बडी, ओ तो शेष के माते पर खडी. मोहरी सारखी पृथ्वी धारण करणारा शेष बडा. दुसरा साधू म्हटला अरे शेष काय काय बडा, ओ तो शंकर जी के गले में पडा. ज्या भगवान शंकरांनी शेषाला गळ्यामध्ये धारण केलं ते भगवान शंकर मोठे. दुसरे साधू म्हटले अरे भगवान शंकर काय के बडे, ओ तो कैलास पर्वत पे दडे. अरे भगवान शंकर काय काय म्हणते, कैलास पर्वत दडलेले आहेत. घर मोठं का घरात राहणारा व्यक्ती मोठा? तर घर मोठं, घरात राहणारा व्यक्ती छोटा असतो. कैलास पर्वत राहणारे भगवान शंकर छोटे, कैलास पर्वत मोठा. दुसरे साधू मिळा अरे कैलास पर्वत काय का बडा, रावणे उशे गदगदा हेलाया बोले. एकदा राजा रावण आपली आई कैकेशी यांच्या दर्शनासाठी गेले आणि रावणाची आई भगवान शंकराची महान उपासक आणि मातीचं आत्मलिंग करून पूजा करत होते. रावणाने ते दृश्य बघितलं. म्हणले काय करताय साहेब? मी म्हणले मातीचं लिंग. माझ्यासारखा पराक्रमी तुझा पुत्र असताना तुला मातीचं आत्मलिंग करावं लागतं, मातीचं लिंग करून पूजा करावं लागतं, मग माझा उपयोग काय?
त्या भगवान शंकराने निमूटपणे आत्मलिंग देण्यासाठी, त्या भगवान शंकराला भयकंपित करण्यासाठी राजा रावणानं कैलास पर्वत आता गदगदा हलवून सोडला. तो राजा रावण मोठा. विठ्ठला विठ्ठला साधू उठले म्हणले, अरे राजा रावण काय बडा हो, तो बगल में वाली के बगल में दडा. एकदा राजा रावणाला युद्ध करायची लहर आली आणि लहर आल्यानंतर म्हणलं, आता जो माझ्या समोर पहिल्यांदा ज्याची भेटी होईल त्याच्याबरोबरच युद्ध करायचं. आणि कर्मधर्म संयोगाने महर्षी नारद मुनींची स्वारी चालली होती. श्रीमन नारायण नारायण. रावण म्हणले, बरं झालं तुम्ही आलात, मला तुमच्या बरोबर युद्ध करायचंय म्हटले. ते टाळ चपळ्या विना बाजूला ठेवा म्हटले, चला युद्धाला तयार व्हा. महर्षी नारद मुनी म्हणले, अरे युद्धही माझं क्षेत्र नाही, भगवत भजन माझं क्षेत्र आहे. भगवत भजन देवाला माझं खूप आवडतं. तुला युद्ध करायचंय ना, 2 नावं युद्धातले प्रवीण जे आहेत त्यांच्याकडे जा. राजा रावण म्हणले, सांगा. एक बळीचं सांगितलं, दुसरं वालीचं सांगितलं. बळी कुठे पाताळामध्ये राहतो. पाताळामध्ये गेला. बळी आणि आपली पत्नी दूध खेळत होते. राजा रावण म्हणला, मी तुमच्या बरोबर युद्ध करायला आलो. बळी म्हणले, थोडं थांबा, एवढा डाव संपल्यानंतर मी युद्धाला तयार होतो. आणि असा एक दूरवर फासा फेकला. राजा रावणाला तो आणायचा सांगितला. राजा रावण गेला. 20 हात एकत्रित केले. 5 हात सुबरही हल्ला नाही. बळीनं आपल्या पत्नीला पाठवलं. त्या पत्नीनं 2 बोटात फासा आणला. राजा रावणाने हे दृश्य बघितलं. मला कळालं तुमचं सामर्थ्य येतो. मी इकडे वालीकडे आला आणि म्हटला, मला तुमच्याबरोबर युद्ध करायचं आहे असं म्हणायला. आणि 10 तोंडाची बाहुली समजून उचलली, घराकडे आणली. आणि वालीचा मुलगा पाळण्यामध्ये खेळत होता. आणि त्या पाळण्यातल्या चांदव्याला काहीतरी खेळणं त्या लहान मुला असावं म्हणून राजा रावणाला त्या पाळण्याला उलट टांगलं. विठ्ठला 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 वाली बडा, वाली बडा. एक साधू उठले, आले, वाली काय का बडा, रामने एक बाण से पछाडा बोले. एका बाणानं राजा रामाने त्याला जर्जर करून सोडलो. तो प्रभुरामचंद्र बडे. अखिल ब्रह्मांड नाही, प्रभुरामचंद्र बडे सगळ्यांचं एकमत झालं. पण एक साधू उठले, वयवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध साधू उठले, म्हणले, अरे प्रभु रामचंद्र काय के बडे, हो तो हनुमान जी के दिल पे दडे. विठ्ठला विठ्ठला रामचंद्रांना हनुमानजीने आपल्या हृदयामध्ये साठवलं. ते हनुमानजी भगवत भक्त मोठे आहेत म्हणून स्वतः एका ठिकाणी स्वतः भगवान परमात्मा सुद्धा म्हणतात, निरपेक्ष असलेल्या मला ज्या सद्भक्तांनी त्यांच्या हृदयामध्ये साठवलं ते संत माझ्यापेक्षा मोठे. विठ्ठला विठ्ठला म्हणून मोठेपणाचे 2 प्रकार असतात. एक सापेक्ष मोठेपण असतं आणि दुसरं निरपेक्ष मोठेपण असतं. सापेक्ष मोठेपण कोणाला म्हणावं? घरामध्ये 3 भाऊ आहेत. 2 नंबरच्या भावाला विचारलं, घरामध्ये तुम्ही मोठे आहात का? तो काय म्हणतो, मी मोठा आहे पण 1 नंबरच्या भावापेक्षा मी छोटा, पण 3 नंबरच्या भावापेक्षा मी मोठा. याला सापेक्ष मोठेपण म्हणतात. 1 नंबरच्या भावाला विचारलं, का तुम्ही कोण मोठं घरामध्ये? तो म्हणतो मी. कुणापेक्षा असं विचारलं, तो म्हणतो कुणापेक्षा काय, सर्वात मीच मोठा. याला निरपेक्ष मोठेपण म्हणतात. म्हणून या कलियुगामध्ये, या जगामध्ये संतांचं मोठेपण हे निरपेक्ष मोठेपण आहे. म्हणून जे मोठे असतात ते थोर असतात. आणि साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना कलयोगी, साधू थोर जाना कलयोगी, साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना. जे मोठे असतात ते थोर असतात, ते थोर असतात ते साधू असतात. आणि म्हणून या कलियुगामध्ये, या जगतामध्ये साधू मोठे आहेत, थोर आहेत हे सगळ्या संतांना माहिती आहे, मान्य आहे. म्हणूनच एका ठिकाणी म्हणतात, काय त्यांचा महिमा वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी. थोर कुणाला म्हणावं? महाभारतामध्ये व्याख्या आलेली आहे. जो ज्यांच्या आश्रयाला आलेल्या, जो दुसऱ्यांना डावलत नाही त्याला थोर म्हणावं, त्याला मोठं म्हणावं. आपल्याला कथा ज्ञात आहे, धावत्या वेगामध्ये सांगतो. यादव कुळाचा सहन झाला, फक्त धर्मराजा युधिष्ठिर एवढे शिल्लक उरले, एकच शिल्लक राहिले. सगळ्या भावांना स्वर्गाची प्राप्ती झाली. धर्मराजा युधिष्ठिर स्वर्ग प्राप्तीसाठी पृथ्वी प्रदक्षिणासाठी बाहेर पडले. हस्तिनापुरापासून पृथ्वी प्रदक्षिणाला सुरुवात केली. ज्या क्षणापासून हस्तिनापूर पृथ्वी प्रदक्षिणासाठी करण्यासाठी सोडलं त्या क्षणापासून धर्मराजा युधिष्ठिराबरोबर एक कुत्रा आला.
प्रवास करता करता केदार प्रदेशामध्ये आल्यानंतर स्वर्गाचं दार आलं. स्वर्गाचं दार आल्यानंतर प्रत्यक्ष इंद्र भगवान त्यांच्या स्वागतासाठी विमान घेऊन आले. विमान घेऊन आल्यानंतर इंद्र भगवंत धर्मराज युधिष्ठिरला म्हणतात, पुण्याच्या सामर्थ्याने या स्वर्गावर आपला अधिकार आहे. मी तुमच्या स्वागतासाठी विमान घेऊन आलेलो आहे, विमानामध्ये बसा. हे शब्दप्रयोग धर्मराजा युधिष्ठिराने इंद्र भगवंताचे ऐकल्यानंतर धर्मराजा युधिष्ठिर पाठीमागे वळून बघतात. तर पाठीमागे वळून बघितल्यानंतर त्यांना कुत्रा दिसला आणि ज्या क्षणापासून हस्तिनापूर सोडलं त्या क्षणापासून हा कुत्रा माझ्याबरोबर आहे. तेव्हा इंद्र भगवंताला धर्मराजा युधिष्ठिर म्हणतात, प्रथम अगोदर या कुत्र्याला विमानामध्ये बसवा. हे धर्मराजा युधिष्ठिराचे शब्द प्रयोग इंद्र भगवंताने ऐकल्याबरोबर इंद्र भगवंत म्हणतात, धर्मराजा, स्वर्गाची प्राप्ती पुण्याच्या सामर्थ्याने होते, कुत्रा अधम प्राणी आहे. हे धर्मराजा युधिष्ठिराने इंद्र भगवंताचे शब्द ऐकल्याबरोबर धर्मराजा युधिष्ठिर इंद्र भगवंताला म्हणतात, स्वर्गाची प्राप्ती पुण्याच्या सामर्थ्याने जर असेल तर माझी अर्धी पुण्य मी कुत्र्याला अर्पण करतो. विठ्ठला म्हणून जे ज्यांच्या आश्रयाला आले, जे दुसऱ्याला डावलत नाहीत त्याला मोठं म्हणतात, त्याला थोर म्हणतात. आणि थोरे साधू असतात. हे जगद्गुरु तुकोबारायांना माहिती होतं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मला या जन्मामध्ये अन्य जन्मामध्ये नवे नवे मला कुत्र्याचा जरी जन्म मिळाला व्हावे त्याचे द्वारे श्वान येतील तरी माझी तयारी आहे. म्हणून कुठल्याही कशाही पद्धतीने का होईना अशा समानतेला प्राप्ती झालेल्या संतांची संगती सहवास समागम घडावा अशी महाराज अभंगाच्या प्रथम चरणातून अपेक्षा व्यक्त करतात. संत समागम एखादे परी व्हावे त्याचे द्वारे श्वान येते. विठोबार खोमाई कुंडली कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की महाराज की महाराज की. आपली कीर्तनाची वेळ संपलेली आहे. 5 मिनिटांमध्ये अत्यंत धावत्या वेगामध्ये मी सेवा समर्पण माझं कीर्तन मी संपवणार आहे. विठ्ठला विठ्ठला. वास्तविक पाहता जगद्गुरु तुकोबारायांना देवाच्या संगतीची संगती करायची होती, पण जगद्गुरु तुकोबारायांना हे ज्ञात होतं की जो लाभ त्रैलोक्यातही प्राप्त होत नाही, नवे नवे देवाच्या जवळ सुद्धा प्राप्त होत नाही, तो लाभ संतांच्या सत्संगातूनच प्राप्त होतो. आणि तो लाभ कोणता, तर तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्ठाचे. विठ्ठला विठ्ठला. भगवंताच्या नामाचा लाभ म्हणून भगवंताचं नाम संत सोडून कुठेच नाही, म्हणून तेथे शब्द आलेला आहे. म्हणून भगवंताचं नाम स्वर्गामध्ये आहे का, स्वर्गामध्ये भगवंताचं नाम नाही. आणि स्वर्गामध्ये भगवंताचं नाम जर असतं तर स्वर्गीचे मर इच्छिता ते देवा मृत्यू लोकी व्हावा. आणि इथे येऊन काय करणार, तर नारायणे नामी होऊ जीवन कीर्तनी अनंत. स्वर्गामध्ये भगवंताचं नाम नाही. वैकुंठामध्ये भगवंताचं नाम वैकुंठ येतो ऐसे नाही. वैकुंठामध्ये नाही, स्वर्गामध्ये नाही, ब्रह्मलोकामध्ये नाही, सत्यलोकामध्ये नाही, यम लोकामध्ये नाही. नवे नवे भगवंताचं नाम तुमच्या आमच्या जवळ सुद्धा नाही. विठ्ठला विठ्ठला. तुम्ही म्हणाल आम्ही तर दररोज भगवंताचं नाम चिंतन करतो, आमच्या जवळ नाम नाही. तुमचं आमचं नाम चिंतन कसं आहे, नाम घेता वैखरी चित्त धावे विषयावर. आपलं शरीराने परमार्थामध्ये आहे, मनाने कुठे आहे. अहो तुमच्या आमच्या नामाच्या चिंतनातून स्वतःच दुःख नाहीच होत नाही, मग बाकीचं जगाचं दुःखाचा विषय सोडून द्या. भगवंत नाम चिंतन कोणाच्या ठिकाणी आहे, ज्यांच्या भगवत नाम चिंतनातून या जगाचं दुःख नाहीस होतं असे जे कोणी भगवत भक्त आहे त्यांच्या ठिकाणी भगवंताचं नाम चिंतन आहे. म्हणून अखंडपणे नामाचं चिंतन संताजवळ आहे. सततम कीर्तो यंतो माम यतंतच दृढव्रता नमस्तचे मा भक्त नित्य उक्तुपासते. खंड नामाचं चिंतन त्यांचं चालू आहे आणि त्याचं सुख त्याचा आनंद तुम्ही आम्ही भोगतो. विठ्ठला विठ्ठला. ऐशे नामाची घोषणा प्रमाण आहे ज्ञानेश्वरीमध्ये. नाहीशी करते विश्वाचे दुःखे. विश्वाचं दुःख ज्यांच्या भगवत नामचिंतनातून नाहीच होतं अशा संत महात्म्याजवळ भगवंताचं नामचिंतन आहे. सदा नाम घोष करू हरिकथा त्याने सदा चित्ता समाधान. त्यांना तर समाधान आहेच, पण त्यांच्या भगवत नामचिंतनातून जगाला समाधान. विठ्ठला विठ्ठला. म्हणून
अखंडपणे संतांचं चालू आहे. म्हणून नामाच्या चिंतनातून त्यांना सर्व मोक्षाची प्राप्ती होऊन परमार्थातले सर्वश्रेष्ठ अद्वैत अवस्था प्राप्त होत असते. अद्वैत अवस्था म्हणजे भगवंताचं नाम, भगवत नामधारक आणि भगवान परमात्मा एकच आहेत ही अनुभूती येणं. पण ही अनुभूती येऊन सुद्धा त्याच्या पुढची परमार्थातली सर्वश्रेष्ठ अवस्था म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती अवस्था. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाऊ मी भक्त तू देव ऐशी स्थिती कर. आणि ही अवस्था प्राप्त झाली की या संत महात्म्यांना जन्माचं भय नसतं. भय नाही जन्म घेता मोक्ष सुख हनो तुका मने सत्ता निकट करू सेवेची. आणि परत जन्माला जरी आले तरी या भगवत प्राप्तीच्या आनंदापासून ते तसू बरे दूर जात नाहीत. विठ्ठला अखंड नामाचं चिंतन त्यांच्या ठिकाणी आहे. म्हणून आपल्याला सर्वांना वारकरी संप्रदायामध्ये बघा, अर्जुन झोपी गेलेल्या असताना सुद्धा त्यांच्या रोमातून जय श्रीकृष्ण असा ध्वनी आपण ऐकायला मिळत होतं. त्यांचं जीवन नाममय आहे, पण त्या नाममय झालेलं त्यांचं तर जीवन आहेच, पण ते नामधारकांनी ज्या वस्तूला स्पर्श करतात त्या वस्तू सुद्धा नाम बोलायला लागतात. म्हणून जगद्गुरु तुकोबारे ज्या वाटेने गेले त्या वाटेला कान जरी लावले तरी विठ्ठलाच्या ध्वनी आपल्याला ऐकायला भेटत होतात. एवढंच काय जनाबाईच्या गोऱ्या विठ्ठल बोलायला लागतात. विठ्ठला विठ्ठला एवढंच काय चोखा मेळाच्या हाडातून सुद्धा विठ्ठलाच्या ध्वनी ऐकायला मिळतात. म्हणून संत महात्मा शरीराने जरी गेला तरी परमार्थाच्या भगवत नाम चिंतनाच्या अवतार कार्याच्या स्वरूपामध्ये ते आहेत. कारण ध्वनीचा नाश होत नसतो. अखंडपणे त्यांचं नामचिंतन आजही चालू आहे. म्हणून शरीराने जरी दिसत नसला तरी या परमार्थाच्या अवस्थेच्या ध्वनीच्या अवतारामध्ये संत महात्म्यांचं आजही अस्तित्व आहे. विठ्ठला आणि त्या भगवत नामाचा परिणाम सुख आनंद आपण बघतो ना. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये संत महात्म्यांची वारीची परंपरा त्यासाठी आहे. एखादा मनुष्य एखाद्या महात्म्यांच्या समाधीच्या दर्शनाला जातो आणि दर्शन केल्यानंतर त्याच्या मुखातून बाहेर शब्द पडतात, मला बरं वाटलं, मला समाधान वाटलं, मला सुख वाटलं. एवढे संसाराचे विचार तू घेऊन गेलेला असताना दर्शन झाल्यानंतर तुला हे समाधान आलं कुठून? तर त्याच्या बाह्य प्रयत्नाचं ते समाधान नाही, तर अखंडपणे नामाचं चिंतन संत महात्म्यांचं अखंडपणे चालू असतं. म्हणून दुःखाचे विचार संत महात्म्याच्या भगवत नामाच्या ध्वनीचे ज्या लहरी असतात त्या नाहीशा करतात. आणि क्षणापुरती का त्या दर्शन करायला एक व्रतशून्य अवस्था प्राप्त होत असते. आणि व्रतशून्य अवस्था प्राप्त झाली की त्याच्या मुखातून बाहेर शब्द पडतात, मला बरं वाटलं, मला समाधान वाटलं, मला सुख वाटलं. हे त्याचं नसून त्या संत महात्म्यांच्या त्या अस्तित्वाचं संत महात्म्यांच्या भगवत नाम चिंतनाचं सुख आहे. विठ्ठला संत महात्म्याशिवाय भगवंताचं नाम चिंतन दुसरीकडे कुठे नाही. म्हणून ते शब्द आलेला आहे, तेथे रामनाम होईल श्रवण. म्हणून आपली इच्छा असो नसो, संतांचा सत्संग झाला की जीवाचा उद्धार आहे. संतांनी उच्चारलेले शब्द कानावर पडले, जीवाचा उद्धार आहे. संतांनी उच्चारलेले शब्द मुखाला आले, घडेल भोजन उचिष्ठाचे, उद्धार आहे. म्हणून या लाभासाठी महाराज म्हणतात, मला त्यांच्या सेवकाचा सेवक जरी व्हावं लागलं, कामारी बटिक सेवेचा सेवक दिनपणे रंग ते तरी माझी तयारी आहे. विठ्ठला म्हणून कुठल्याही संताकडे अधिकार वाणीने जाऊ नये. अधिकार वाणीने जर गेला तर काही प्राप्त होणार नाही. तिथं गेल्यानंतर कसं जावं, तद्विधी परिणिपातेन परिप्रश्नेन सेवया, या पद्धतीनं आपण जायला पाहिजे. भगवद्गीता आचारसंहिता सांगते संताकडे गेले की काय करावं, तरी तनु म्हणून जेवे चरणाशी लागवे, अगरवता करावे भाष्य सकळ. त्यांच्या मनोगताप्रमाणे वागलं पाहिजे. संतांनी दिलेला शाप देवाला भोगावा लागतो. एखाद्या वेळेस देवाने दिलेला शाप संत उत्तीर्ण करू शकतात, पण संताचा शाप देवाला भोगावा लागतो. म्हणून तिथं जर गेल्या कसं राहायचं, दीनपणे रंक तेथे भले. बोले महाराज मगापासून सांगता संताचा संग करा, संताचा संग. अहो आम्हाला गरज आहे सुखाची, तुम्ही सांगता संताचा संग करा. म्हणून महाराज म्हणतात, तुका सर्व सुखाच्या संगाती, तुका मने सर्व सुखाच्या संगाती, तुका मने सर्व सुखाच्या संगाती, तुका मने सर्व तुका
सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संताच्या सर्व सुखाची प्राप्ती संताच्या सत्संगातून प्राप्त होते। त्याचं कारण परमार्थाच्या इतर साधनेतून जे पुण्य निर्माण होतं त्यापेक्षा संतांच्या सत्संगातून जे पुण्य निर्माण होतं ते सर्वश्रेष्ठ पुण्य असतं। हे जगद्गुरु तुकोबाऱ्यांना ज्ञात असल्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मला या जन्मामध्ये अन्य जन्मामध्ये नवे नवे मला कुत्र्याचा जरी जन्म मिळाला तरी माझी तयारी आहे, पण कशाही कुठल्याही पद्धतीने का होईना अशा समानतेला प्राप्त झालेल्या संतांची संगती सहवास घडावा अशी महाराज अभंगाच्या द्वारे इच्छा प्रकट करतात। संत समागम एकादी परी व्हावे त्याचे द्वारी शिवाने तेथे राम नाम होईल सर्वांना घडेल भोजन उचिष्टाचे विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली। माझा विचार जर केला तर कुठलीही पात्रता योग्यता तपशक्ती माझी नसताना झालेली वेडी वाकडी पुष्पांजली जी सेवा आहे, ज्यांचं पुण्य स्मरण उत्सव या उत्सवाच्या माध्यमातून आपण साजरा करतो आणि ज्या संतांच्या सत्संगामध्ये हा उत्सव साजरा होतो असा गुरुशिष्येचा परंपरेचा हा उत्सव या ठिकाणी साजरा होतो आहे। असे थोर संत निगमानंद बाबा आणि थोर संत विश्वंभर शास्त्री महाराज यांच्या दरबारामध्ये हा उत्सव साजरा होतो, म्हणून झालेली सेवा त्यांच्या चरणी मी समर्पित करतो आणि सर्व सद्भक्तांच्या चरणी मी झालेली सेवा समर्पित करतो। आपले सर्वांचे आशीर्वाद घेऊन मी निगमानंद बाबाकडे विश्वंभर बाबाकडे अशी विनंती करतो,
आपलं जसं भौतिक वैभवामध्ये उत्तरोत्तर वाढ होत आहे तशी आपली पारमार्थिक जीवनामध्ये सुद्धा उत्तरोत्तर वाढ होत राहू आणि आपल्या भौतिक आणि परमार्थाच्या प्रगतीतून आपल्या सर्वांकडूनच जगाला समाधान लाभेल अशा अखंड हरिनाम महोत्सवाचे व्यापक प्रमाणामध्ये हे सोहळे साजरे होऊन हा उत्सवाच्या माध्यमाच्या द्वारे निगमानंद बाबाचा आणि विश्वंभर बाबांचा हा उत्सवाच्या माध्यमाच्या द्वारे परमार्थाचा जो आशीर्वाद आहे तो आशीर्वाद या परिसरातील कुमारापासून वृद्धापर्यंत सर्वांना प्राप्त होऊन त्यांना दीर्घ आयुष्य ते ऐश्वर्य प्राप्त होऊन जीव दशेचा बांधून भक्तिप्रेमाची सुखाची अनुभूती आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये व्हावी अशा बाळनाथ पोलीस संस्थांच्या वतीनं या उत्सवाला आपल्याला आम्ही सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि हे महोत्सवी वर्ष आहे, त्रितपपूर्ती महोत्सव या ठिकाणी चालू आहे. निश्चितच परमपूज्य आदरणीय गुरुवर्य सूत्रे ब्रह्मनिष्ठ ज्यांच्या मार्गदर्शनानं हा परमार्थाचा महोत्सव साजरा होऊन या परिसरामध्ये हा परमार्थाचा आशीर्वाद ज्यांच्याद्वारा संपन्न होतो आहे असे आपल्याला सर्वांच्या गुरुवर्य जनार्दन बाबा त्याच पद्धतीने उद्धव बाबा यांच्या माध्यमातून हा व्यापक प्रमाणामध्ये हा परमार्थाचा आशीर्वाद उत्तरोत्तर वाढत होत जाऊन या महोत्सवाचं सुवर्ण हिरक अमृत आणि शतकी महोत्सव साजरा होऊन या शतकी महोत्सवामध्ये आपल्याला सर्वांना या बाबांच्या दरबारामध्ये या धर्ममंडपामध्ये सर्वांना सहभागी होण्याचं सौभाग्य प्राप्त हो आणि सर्वांना बाबांना दीर्घ आयुष्य ऐश्वर्य प्राप्त हो असे मी या बाबांच्या चरणी विनंती करतो. निश्चितच माझ्या विनंतीचा स्वीकार करून आपलं सर्वांचं अनंत कोट कल्याण घडतील असे मी हार्दिक शुभेच्छा परत एकदा उत्सवाला देतो आणि आपले परत एकदा सर्वांचे शुभाशीर्वाद घेऊन मी माझ्या सेवेचे 2 शब्द सांगतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोले जय कोटी मेरे वाकोडे मुक्तरी महाराज नाही उच्चारी अधिकार ना पराज महाराज पावने जाणे राधा का पाया पैके पराज महाराज आ राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण धन देव तुकाराम 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 तुकाराम